तुमचा कार्यक्रम घ्यायचा म्हटलं येतो. त्यांनी कार्यक्रम घेतला आणि मी कार्यक्रमाच्या दिवशी त्या गावात गेलो आणि त्याला फोन केला. म्हटलं कार्यक्रम कुठे आहे? तो म्हणतो मळ्यात आहे वस्तीवर. त्याला म्हटलं मी कसा येऊ? तो म्हणतो सरळ या. फोनवर सांगतो सरळ या, दारात म्हैस बांधलेली, पत्ता पत्ता, सरळ या, दारात म्हैस बांधलेली, फोनवर सांगतोय. मी फोन बंद केला आणि एकटाच हसायला लागलो. म्हणलं आपल्याला जाईपर्यंत जर याची म्हैस सुटली आपण काय बांधा बांधा हिंडायचं काय? मका मका नाही, कांद्या कांद्याने कसं हिंडायचं कसं? असंच जाऊ महाराज, असंच. ज्याला आपण लोक काय म्हणतील इकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. ज्याला आपण आवडतो ना त्याच्या मनात आपण असतो. आहे का नाही? ज्याला आपण आवडतो ना त्याच्या मनात आपण असतो आणि ज्याला आपण आवडतच नाही साहेब त्याच्या डोक्यात आपण असतो. लोक म्हणतात ना तो मग डोक्यात आहे. अरे पण आहे ना तुझ्या डोक्यात कवाय ना, पण मी आहे आणि त्याच्या मनात. तुम्हाला एक वाक्य सांगतो बघा, तुम्हाला कमी वयात आणि कमी काळात जर मोठं व्हायचं असेल तर सतत माणसाने पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे. एक सेकंड पण निगेटिव्ह राहायचं नाही आणि निगेटिव्ह लोकांचे तोंड सुद्धा पाहिजे नाही. का बरं तोंड पाहिजे महाराज यांच्यावाले? मला तर लई राग आहे महाराज निगेटिव्ह लोकांचा, महात्माजी. मी यांच्या तोंडच पाहत नाही. आता इथं लई पण कुठं भांडण्याचा बाय करता कोणी नाही बरं का, गंमत केली आपली. नाही खरं सांगतो मला या लोकांचे तोंडच पाहू वाटत नाही. का बरं पाहू वाटत नाही बाबा? याची कारण तुम्हाला सांगतो. या निगेटिव्ह लोकांचे तोंड पाहिले का आपण निगेटिव्ह होतो. यांचे तोंड पाहिजे तुम्हाला कसे राहते मी करून दाखवतो माझ्याकडे पहा. तुम्ही कधी पाहिजे यांचे तोंड, सकाळ दुपार संध्याकाळ या बा असे. कधी पहा तुम्ही साहेब. तुम्ही काय ना सकाळी राम राम करा 6 वाजता, आपण किती फ्रेश आहे आपण म्हणा राम राम, त्याचं तोंड आज त्याला सकाळी 9ला भेटा तुम्ही राम राम, संध्याकाळी 6ला भेटा राम राम. हा सध्या का बा हेच करतोय आणि आता मेला मग हाच परत आम्ही दाव्याच्या प्रवचनाला. माणसाने हसत जाऊ. काही काही तर हसतही नाही आणि रडतही नाही आणि जाती नाही, निस्ती बसेल. एक मात्र माझ्या पुढे खांबाला पाठ लावून बसेल कीर्तनात आणि मी काही म्हणलं का माझ्याकडे पाहायचं नाही, वास करायचं. तुम्ही पाहिलं का तेव्हा असं माझ्याकडे पाहायचं आणि मला माझ्याकडे पाहायचं नाही असं करायचं. आणि म्हटलं माझं लक्ष गेलं, म्हटलं अरे बाबा तर असे कावर करतायत. मी असं तिरपा तिरपा पाहायचो. ते मी काही म्हटलं कधी असे आला. मी सगळं कीर्तन त्यांच्याकडे पाहून केलं 2 तास आणि मी काही बोललो का त्यांचा दणका एकच. कीर्तन संपलं. चौपदारला म्हटलं कुठले? ते म्हणे मी इथलाच आहे. ते खांबाला पाठ लावून बसले बाबा कुठली होती त्यांना भेटायचं बोलवा. ते म्हणे आमच्याच गावची ती बैरे घ्या. कसं करायचं कसं मला तुम्ही सांगा. माणसाने हसत जाऊ महाराज, हसत नाही. आता काय काय एवढी गोड हसलेले खळा खळा तरी काय काय असे आता कसे असा अटॅक आला मग काय करायचं? खळा खळा हसावं माणसाने महाराज, समाधानी हसावं. काहींचे नाव समाधान, चेहरे काय आड्या, असं असतं काही समाधान. आमच्या गावात एका पोराचं नाव प्रफुल्ल आहे महात्माजी. काय प्रफुल्ल? आणि तो काय असं असतो काय प्रफुल्ल? माणसाने नावाप्रमाणे असावं, समाधानी असावं. विठ्ठल
रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजन विठ्ठल रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजन विठ्ठल बरवा 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 बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा बरवा सुखाचे आगर बापर खुमा देवी सर्व सुखाची आगर बापर खुमा देवी हो सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवी विठ्ठल बरवा माधव बरवा
ऐका महिमा आवडीचे बोरे खाया भिल्लणीचे बोरे खाया भिल्लणीचे बोरे खाये भिल्लणीचे बोरे खाये भिल्लणीचे बोरे खाये भिल्लणीचे बोरे खाये भिल्लणीचे ऐका महिमा आवडीचे ऐका महिमा आवडीचे ऐका महिमा आवडीचे बोरे खाया भिल्लणीचे बोरे खाया भिल्लणीचे बोरे खाये भिल्लणीचे बोरे खाये भिल्लणीचे बोरे खाये भिल्लणीचे बोरे खाये खोल प्रेमाचा भुकेला खोल प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला पोहे सुद्धा पोहे सुदामदेवा पोहे सुदामदेवाचे पोहे सुदामदेवा फके मारी कोरडेचे फके मारी कोरडेचे फके मारे कोरडे फके मारे कोरडे फके मारे कोरडे थोर प्रेमाचा खोल प्रेमाचा थोर प्रेमाचा फके हाचे दुष्काळ दयाला हाचे दुष्काळ तयाला दुष्काळ तयाला हाचे दुष्काळ तयाला हाचे दुष्काळ तयाला म्हणे विशिष्ट अथवा थोडे नमने उच्चिष्टात वाचो म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे नमने उच्चिष्टात वाचो म्हणे भक्ती पुढे तुका म्हणे भक्ती पुढे तुका मने भक्ती पुढे तुका मने भक्ती पुढे तुका मने भक्ती पुढे थोर प्रेमाचा थोर प्रेमाचा थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ दयाला हाचे दुष्काळ हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार गोपाल कुमार जय गोपाल कुमार जय गोपाल कुमार जय गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार ऐका महिमा आवडी ऐका महिमा आवडी ऐका महिमा आवडीचे 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 मोरे खाय बिल्लनी मोरे खाय खाय बिल्लनी बिल्लनी थोर प्रेमाचा भुकेला भुकेला थोर प्रेमाचा भुकेला बोरे खाय भिल्लनीचे बोरे खाय भिल्लनीचे थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा
दुष्काळ दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ 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 तयाला हाजी हाजी दुष्काळ दुष्काळ तयाला हाजी दुष्काळ दुष्काळ तयाला 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 हाची दुष्काळ हाची दुष्काळ हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ हाची दुष्काळ
हाची दुष्काळ टाळी वाजवा माय बाप टाळी वाजवा सर्वांनी टाळी वाजवा आणि सर्वांनी म्हणा विठ्ठल 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 सर्वांनी टाळी वाजवा आणि म्हणा विठ्ठल 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 ऐका सगळेजण तोंडाने म्हणा आबा म्हणा विठ्ठल 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 महाराज की जय श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय गुरु कृष्णाजी महाराज की जय ऐका मैमावडीची बोरे खाया भिल्लनेची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला पोहे सुदाम देवाची फके मारी कोरडेची थोर प्रेमाचा हाची दुष्काळ तयाला न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला पांडुरंगा करू दुसरे त्यांचे क्रिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवन दुसरी चरण श्री गुरूंचे नमस्कार आता
आसितगिरी समंशात कंजलम सिंधु भात्री सुरतरुवर शाखा लेखनी पत्र मोरबी लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपितम गुणानामिष पारं न याति नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्व विद्या प्रदा भव ऐका मैमावडीची बोरे खाया भिल्लणीची थोर प्रेमाचा बुकेला हाची दुष्काळ तयाला प्रस्तुत कीर्तन रूपी सवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदी महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट देवाची आवड सांगणारा देवाच्या आवडीचा महिमा सांगणारा देवाला काय आवडते याचं मार्गदर्शन करणारा प्रतिपादन करणारा 4 चरणाचा अभंग कीर्तन सेवेसाठी निवडला या अभंगाला या कीर्तनाला या सेवेला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे महत्वाचं आहे अतिमहत्वाचं आहे कशा निमित्त हा कार्यक्रम आहे श्रवणात ज्ञात आहे माहिती आहे कल्पना आहे तरी पण सांगणं ही सांगणाराचं किंवा वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत असल्यानं गेल्या अनेक वर्षापासून चालत आलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह नामयज्ञ हा भव्य दिव्य उत्सव भगवती जगदंबा मातेच्या या प्रांगणामध्ये एक नागाई मातेच्या प्रांगणामध्ये भगवतीच्या प्रांगणामध्ये हा 16 सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदामध्ये संपन्न होतो आहे प्रेमाने खेळीवेळी वातावरणात या ठिकाणी संपन्न होतो आहे पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये आजूबाजूच्या सगळ्या वारकरी मंडळींच्या सहकार्यानं महाराष्ट्रातील नामवंत गायक वादकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असतो याही वर्षी हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे परमादरणीय परमपूज्य गुरुवर्य स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु महान संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पात्रतेला ठरलेले संत कृष्णाजी बाबा माऊली ऐक नाही जाई खेडेकर माऊलींच्या कृपा आशीर्वादानं परमादरणीय परमपूज्य गुरुवर्य महामंडलेश्वर श्री महंत 1008 प्रणव गिरीजी महाराजांच्या मार्गदर्शनानं सत्प्रेरणेनं कृपा आशीर्वादानं सहकार्यानं हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे मोठ्या आनंदाने त्यातली ही आजच्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आली पूर्वीच्या काळी एक नाटक होतं बघा जुन्या काळात असं एक नाटक होतं तो मी नव्हे असं एक नाटक होतं मिलिंद महाराज तो मी नव्हेच असं एक नाटक होतं तो मी नव्हेच तसं पत्रिकेत ज्यांचा फोटो आहे तो मी नव्हेच आहे का नाही हा आहे का महाराजांची काही अडचण आली म्हणून श्री गुरु महाराजांनी मला पर्यंत हे निमंत्रण माझ्यापर्यंत पोहोचवलं आणि महाराजांचा निरोप ज्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवलाय ते आदरणीय आमचे वैभव दादा आणि त्यांचे सगळे सहचारी महाराजांचा भक्त परिवार या सर्व मंडळींनी दिलेले मला हे निमंत्रण उपस्थित महाराष्ट्राला पूज्य झालेली मंडळी या ठिकाणी आहेत हेमंत महाराज कापडनीश या ठिकाणी आहेत जरा टाळी वाजवा त्यांच्याकरता फार गोड त्यांचा आवाज आहे असं वाटतं तुमचा मृदंग वाजवणं संपूच नाही फार गोड तुम्ही वाजवता तुम्हाला धन्यवाद इकडे आदरणीय गोड गळ्याचे धनी मागल्या जन्मी काय कोकिला खाली होती का काय तुम्ही दोघांनी पण अतिशय गोड तुमचे आवाज सागर महाराज ऐक नाही मागल्या जन्मातलं म्हणतो मी ऐक नाही आदरणीय सागर महाराज आदरणीय ऐक नाही मिलिंद महाराज गोड तुमचे आवाज आहे सगळ्या चिमण्या पाठीमागे उभं असलेल्या सगळे बालगोपाळ ऐक नाही सगळे बालगोपाळ मंडळी अप्रतिम साऊंड सिस्टीम शूटिंग वाले कैवल्य बरोबर ना साम्राज्य अतिशय गोड सगळ्या आई बहिणी वडीलधारी आमच्या आदरणीय विलासाबा आणि बसलेले सगळीच मान्यवर मंडळी वारकरी मंडळी माझ्या पाठने नावं लक्षात ठेवा आहे का नाही मी या भागात नवीनच आहे सर्वांना एकदा मनोभावी वंदन करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो विठाल विठालांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी मी उभा आहे महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे जो अभंग निवडलाय तो मोठा गोड आहे सगळ्यांनी ताट बसा मन लावून ऐका ताट बसा ताट चहा आणायचं का प्रफुल्ल बसा प्रफुल्ल काय काय प्रफुल्ल दिसत आहेत काय काय फुल्ल दिसत आहेत जेवणानी म्हणतोय काही काही महात्माजी मगाशी मी इथं आलो तेव्हा इथं लई गर्दी होती आता बघा ना किती हे पोटभर जेवले आणि गेले झोपायला निघून एक कीर्तन तुम्ही पुढच्या वर्षी 7 ते 9 ठेवा भले 6 ते 8 ठेवा आणि नंतर पंक्ती ठेवा इथं गर्दी मावणार नाही ते तुम्ही 9 ते 11 ठेवलं त्याच्यामुळे अगोदर जेवतात आणि बरोबर जेवायला झोपायला निघून जातात ऐक नाही त्यामुळे कीर्तनाला कमीच राहतात असं पुढच्या वर्षी 6 ते 8 ठेवा बोले मी लय गर्दी होईल आणि हे संस्थान आहे हे काही वैयक्तिक गाव नाहीये हे संस्थान आहे ही साधू संतांची भूमी आहे महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे त्यामुळे इथं कोण येणार नाही आहे का नाही पर आणि थोर महात्मा आहे जसे संत ज्ञानेश्वर महाराज विवास्यात तरुण होते तसे तरुण महात्माजी आहेत त्याच्यामुळे त्यांच्या विनंतीला कोण मान देणार नाही 6 ते 8 करा 7 ते 9 करा आणि नंतर जेवण ठेवा बघा किती गर्दी होईल इथं
ऐक ना. हा काही काही पण त्यातही काही काही असे बरोबर 8:45 येतील. प्रसादे सर्व दुःखाना. देवाच्या प्रसादे करारे भोजन. ऐक नाही ते म्हणशी चला देवाच्या प्रसादे. ऐक नाही पण ठीक आहे त्यांची ते काही करू पण तुम्ही ते एक टायमिंग करा बघा लय बरी वाटेल. ऐक नाही जो अभंग निवडलाय तो मोठा गोळ आहे. मी असंच हसून खेळून कीर्तन करणार आहे. मला त्यासाठी चालत नाही. नाही तर आमच्या काही काही महाराज लोकांची कीर्तन चालू लोक झोपिले आणि त्यांची बडबड चालू काही काही अशी करतात कीर्तनात. बरं ते 9 ते 11 आहे ना महात्माजी 9 ते 11 काही काही लोक एक डोळा घरूनच चाकून येतात आणि इथं येऊन कीर्तन करायच्या पुढे बसतात आणि कीर्तनकारांनी बोर केलं का मग दुसरा डोळा झाकतो तर निवांत झोपा काढतात. तुमचं चालू द्या ज्ञानेश्वर मागे झालं का मग दोघे उठतात आणि चला घरी झोपायला. ऐक नाही त्यामुळे मी सर्वांना मन मिळून असं कीर्तन करणार आहे. तुमच्या डोक्यावरून जाईल असा अजिबात सांगणार नाही आणि तुम्हाला कंटाळवाना झालं असं मला कळलं की मी लगेच संपून टाकणार आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग संत तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगातील 4ही चरणांचा सरळ अर्थ असा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देवाची आवड सांगितलेली आहे. देवाला काय आवडतं बा. पहिल्या चरणामध्ये रामायणातली कथा सांगितली. तिसऱ्या चरणामध्ये श्रीमद भागवतातली कथा सांगितली. दुसऱ्या चरणात देवाच्या आवडीचा महिमा सांगितला आणि शेवटच्या चरणामध्ये दोन्ही कथेचा सिद्धांत देऊन अभंगाचा पूर्ण विराम केला आहे. काय आवडतं बा देवाला. देवाला काय आवडते. संतांची आवड वेगळी. या अभंगाच्या सुरुवातीला एक प्रश्न असा आहे संतांची आवड वेगळी देवाची आवड वेगळी आणि जीवाची म्हणजे माणसांची आवड वेगळी. माणसांना जे आवडते ते संतांना आवडत नाही. संतांना जे आवडते ते देवाला आवडत नाही. संतांची आवड वेगळी आहे देवाची आवड वेगळी आहे आणि जीवाची म्हणजे माणसाची आवड वेगळी आहे. जीवाची काय आवडेल लावे कावे बरे असावे सदैव असावे सदैव हेची करी हाव संसारी. आहे का नाही. वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. 2 घास मिरची भाकर कोयना पण सुखाची असावी ही काय जीवाची आवड आहे. 2 घास मिरची भाकर कोयना पण सुखाची असावी ही जीवाची म्हणजे माणसाची आवड आहे. घालायला बऱ्यापैकी कपडे असावे ही जीवाची म्हणजे माणसाची आवड आहे. ऐका नाही अजून काय राहायला बऱ्यापैकी घर असावं निवारा असावा ही जीवाची म्हणजे माणसाची आवड आहे. विठ्ठल विठ्ठल याच्यापेक्षा चौथी आवड माणसांची नाही. असली तर मोबाईल आणि 5वा चार्जर. महात्माजी इथं जर एखाद्या पोरीचा एखाद्या बाईचा एखाद्या माणसाचा मोबाईल चार्जिंग नसतं ना ते टेन्शन मध्ये असतील. एवढं चालू कीर्तनाला आपण मोबाईल तरी पाहिला असला इंस्टाग्राम रील्स पाहिल्या असल्या स्टोऱ्या पाहिल्या इथे काय उगाच येऊन बसलं म्हणजे आहे का नाही. एक वाक्य सांगतो महाराज तुम्हाला ही माणसांची आवड तयार झालेली आहे. याच्यापेक्षा चौथी आवड माणसांची नाहीये. आता संतांची काय आवड मिलिंद महाराज तुम्ही संतांना विचारा तुम्हाला काय आवड. बहु आवडची जी बापा सोनिया बहु आवडची जी बापा सोनिया बबू आवडती जी बाप्पा सोनिया बबू आवडती जी बाप्पा सोनिया तुझी नाही नका देवराया बहु आवडची जी बापा सोनिया बहु आवडची जी बापा सोनिया तुझी मागे नका देवराया बबू आवडती जी बाप्पा सोनिया बहु आवडची जी बापा सोनिया सोनिया. वा वा छान टाळ्या वाजवीत जा. तुम्हाला सांगून टाकतो यांच्या चालीत तुम्हाला आवडल्या का टाळ्या वाजवायच्या आणि नाही आवडल्या का उठून जायचं. ऐक नाही हा बहु आवडशी जीवा पासूनिया कानडिया विठोबा कानडिया बहु आवडशी जीवा पासूनिया. ऐकणे आमच्या जीवापेक्षा आम्हाला कोण आवडतोय भगवंत आवडतात ही संतांची आवड आहे. किंवा अति जलद गतीनं अधोगतीला जाणाऱ्या जीवाचं कसं होईल म्हणून रात्रंदिवस रडत राहणे आणि त्यांना मार्ग सन्मार्ग दाखवणे ही संतांची आवड आहे. परम आदरणीय परमपूज्य गुरुवर्य स्वानंद सुकुनवासी कृष्णाजी माऊली त्यांची काय आवड होती. अज्ञानी लोकांना सन्मार्गाला लावणे. बरोबर आहे की नाही. परम आदरणीय परमपूज्य प्रणवगिरीजी महाराजांची आवड तीच आहे की अज्ञानी लोकांना मार्गाला लावणं त्यांना सन्मार्गाला लावणं. ऐकणे दुःखाच्या सागरात पडणाऱ्या लोकांना मार्गाला लावणं त्या निमित्तानंच हा नाम उत्सवाचं हे नियोजन आहे. बरोबर बोलतोय का चुकीचं बोलतोय मी.
आहे का नाही? इथं लोकांनी यावं ही परमपूज्य प्रणवगिरी महाराजांची इच्छा आहे. इथं परिसरातल्या लोकांनी यावं, सगळ्यांनी यावं, खटनट यावे, शुद्ध होऊन या जावे. सगळ्यांनी या आणि 8 दिवसाच्या आत काहीतरी संकल्प सोडा. मी आजपासून शिवी देणार नाही, मी आजपासून वाईट बोलणार नाही, मी तंबाखू खाणार नाही किंवा मी अजून गांजा ओढणार नाही, मी बाटली पाण्याची पिणार नाही. असं 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 ऐक नाही, एक एक काहीतरी संकल्प सुटावा. ऐक नाही, म्हणून प्रणवगिरी महाराजांची ही उदात्त भावना, म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन आहे. विठ्ठल विठ्ठल. हे लोक आपल्यासारखे दिसतात, आपल्यासारखेच कपडे घालतात, आपल्यासारखाच रंग आहे, पण त्यांना माणसं म्हणता येत नाही. मग कोण येते? संत नवती जगा मानसाच्या तारिके, संत नवती जगा मानसाच्या तारिके, हो संत नवती जगा मानसाच्या सारिके, संत नवती जगा मानसाच्या सारिके. हा समुद्र नदी नभे पैगा, समुद्र नदी नभे पैगा, वाचन म्हणून गेली संतनवती जगा मानसाच्या तारिके, संतनवती जगा मानसाच्या तारिके, संतनवती जगा मानसाच्या सारिके, संतनवती जगा मानसाच्या सारिके. आपल्यासारखे दिसतात, रंग कसा आहे? सावळा आहे. आपल्यासारखेच दिसतात, आपल्यासारखेच कपडे घालतात, आपल्यासारखेच राहतात, पण त्यांना सर्वसामान्य माणूस म्हणता येत नाही. ते संत आहेत. सत्यवर्तीनं हा इति संत हा शास्त्रकार म्हणतायत. स्वतः चांगलं वर्तन करतो आणि इतरांनाही ते वर्तन करण्याचा भाग पडतो, त्याचं नाव संत आहे. आणि त्या संतांची एकच इच्छा आहे, काय? हे तो हिताचा कळवळा. पडती हाती म्हणून काळा, काळाच्या हाती पडतात म्हणून हिताचा कळवळा संतांना येतो, म्हणून कार्यक्रमाचं आयोजन आहे. आता ही संतांची आवड झाली, जीवाची आवड झाली. आता या अभंगात संतांची आवड आपल्याला पाहिजे नाही, या अभंगात आपल्याला देवाची आवड पाहिजे नाही, या अभंगात कोणाची आवड पाहिजे? जीवाची आवड नाही पाहिजे, देवाची आवड पाहिजे. देवाला काय आवडतं बा? हातवर यादी सांगितली, हातवर यादी. काय काय आवडी दिवाशी तो ऐका प्रकार. काय काय आवडतं देवाला? नामाचा उच्चार रात्रंदिवस, रात्रंदिवस देवाचं भजन जे करतात ते माणसं देवाला आवडतात. गळ्यात तुळशीची माळ घालणारी माणसं देवाला आवडतात. गळ्यातून माळी काढणारी नाही आवडत. महात्माजी कोरोनाच्या काळात काय काय नाही, माळी काढले आणि डोळे गुलाबजाम चालू केले. डोळे गुलाबजाम कळले असेल तुम्हाला, आहे का नाही साहेब? बरोबर बोलतोय तुम्ही, आहे का नाही? डोळे गुलाबजाम चालू केले. एक तर मलाच म्हणला खाऊन पाहिले खरपूस म्हणलं, कोण फडत नव्हतं, आहे का नाही? लोक मला कापायचे नाही का? सांगा बरं तुम्ही, आहे का नाही? बघा तुम्ही, एक तर माळ घालायचीच नाही. मी शुद्धीवर आहे, तुम्ही मार्के नाही का? नाही तर ऐका अर्ध वाटण त्या मला गुतून. एक तर लई मुळावर आहे आमच्या, काही काही फक्त चुकीचीच वाट पाहतात. एक आहे का नाही? माळ घालायचीच नाही आणि घातल्यानंतर परत काढायची नाही. एक ध्यानात ठेवा. तुम्ही माळ घालाल, उद्या समजा तुम्ही महात्माजी तुम्हाला झालंच वैराग्य, तुम्हाला वाटलं आता माळ घालायची, एखाद्या कीर्तनकाराचं कीर्तन 8 दिवसामधलं आवडलं कोणाच तरी, तुम्हाला असं वाटलं तर महात्माजींकडून माळ घालू. समजा या महाराजांपैकी जर कोणाकडून घातली तर त्यांच्याकडे आपण केव्हा जाणार भेटायला? तुम्हाला दया आली, तुम्हाला असं वाटलं आपण पूजनीय महाराजांकडूनच माळ घालू, प्रणवगिरी महाराजांकडून. तुम्हाला वाटलं त्यांच्याकडे तुम्ही माळ घातली, तुम्ही माळ घाला, 17 वेळेस काढा, 17 वेळेस घाला, ते पाप तुम्हाला लागणार नाही. तुम्ही माळ ज्यांच्याकडून घातली ते सगळं पाप त्यांना भोगावं लागणार. शिष्य केले पाप गुरुने भोगावे. बायकोनं जर पाप केलं तर ते नवऱ्याला भोगावं लागतं. बरं का सगळ्या? हप्ता आला का यावर्षी? हप्ता आला असेल ना? येतील येतील, आहे का नाही? बायकोनं जर पाप केलं तर नवऱ्याला भोगावं लागतं, शिष्याने पाप केलं तर ते गुरुला भोगावं लागतं, आणि गावाने पाप केलं तर सरपंचाला भोगावं लागतं, आहे का नाही? आणि प्रजेने पाप केलं, इथे सरपंच नाही आमच्या इकडचे, आहे का नाही? प्रजेनं पाप केलं तर ते राजाला भोगावं लागतं, आहे का नाही? म्हणून माळ घालायचीच नाही आणि घातल्यानंतर परत काढायची नाही, हा त्याचा अर्थ आहे. विडलो विडलो घालणारी माणसं देवाला आवडतात. अजून काय? वैष्णव लोकांविषयी, पारमार्थिक लोकांविषयी, आध्यात्मिक लोकांविषयी ज्यांच्या मनामध्ये प्रेम आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, प्रेम आहे, स्नेह आहे, अशी माणसं देवाला आवडतात. अजून कोण? आषाढी कार्तिकी वारी करणारे, आहे का नाही? आणि याच्यापेक्षा देवाला दुसरं कोणीच आवडत नाही. तो एक देवा परमपूज्य जगी. कोण परमपूज्य जगी? मिलिंद महाराज. गळ्यात तुळशीची माळ घालतो तो, कपडाला गंध लावतो तो, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करतो तो, नामस्मरण करतो तो, ऐका नाही, लोकांविषयी प्रेम मनामध्ये बाळगतो तो,
एक देवा परमपूज्य जगी ही आवड देवाची. निस्वार्थ प्रेम करणारी माणसं देवाला आवडतात. स्वार्थ प्रेम करणारी माणसं देवाला अजिबात आवडत नाही. तुम्हाला काय वाटतं? इकडे बा सगळे माणसं. निस्वार्थ प्रेम करणारी माणसं देवाला आवडतात बाबा. स्वार्थी प्रेम करणारी माणसं देवाला अजिबात आवडत नाही. अजिबात नाही आवडत. तुम्हाला जर मी आता म्हटलो 10 रुपये द्या, तुम्ही जर मला 10 रुपये दिले तर तुम्ही लई चांगले. आणि तुम्ही जर मला 10 रुपये जर नाही दिले तर मी तुम्हाला काय नाव ठेवील त्याचा भरोसाच नाही. तुम्ही जसे नाही तसा करून टाकणार मी तुम्हाला. फार तुमची वाट लावून टाकणार. स्वार्थी ना मी. हे सगळं जग स्वार्थाने बरबटलेलं आहे. महाराजांचं म्हणणं आहे निस्वार्थ प्रेम करणारी माणसं देवाला आवडतात. स्वार्थ प्रेम करणारी माणसं देवाला आवडत नाही. एक श्रीमद भागवतातली गोड कथा सांगतो, जरा भजन करा. कृष्णाला 16,108 बायका होत्या. आपण अभंगाकडे चाललोय बरं का. टाइमपास नाही, मुद्दा आहे. अभंग सोडून अजिबात जायचं नाही आपल्याला. भगवान कृष्णाला 16,108 बायका होत्या हे मंत्र. तरी भगवान कृष्णाचं प्रेम राधेवरती होतं बरं का सगळ्या. तरी भगवान कृष्णाचं प्रेम राधेवरती होतं. आणि हे 16,108 बायांना सुद्धा माहिती होतं की आमच्या नवऱ्याचं प्रेम राधेवरती आहे. एक सुद्धा शब्दाने बोलली नाही. का बरं? ते प्रेम स्वार्थी नव्हतं, निस्वार्थी होतं. काय बोललोय मी? ते प्रेम स्वार्थी नव्हतं, निस्वार्थी होतं. आणि राधेला सुद्धा नवरा होता. त्याचं नाव अनाया गवळी. त्या अनाया गवळ्याला सुद्धा माहिती होतं माझ्या बायकोचं प्रेम भगवान कृष्णावरती आहे. एक दिवस सुद्धा त्याने तिला दुखवलं नाही. का बरं? ते प्रेम स्वार्थी नव्हतं, निस्वार्थी होतं. इतकं प्रेम रंगलं राधाकृष्णाचं. इतकं प्रेम रंगलं. ऐका, 16,108 बायका असून एकीचंही नाव देवाच्या पुढे लागलं नाही. पण राधेचं नाव पहिलं लागलं. भजन काय? राधा राधा राधा. पाठीमागची मंडळी तिकडे आवाज येतो का? तिकडे माईक घेऊन येतो ना आवाज? राधा वटेवरचे ती मागचे राधा. राधा कृष्ण आहे का नाही? ते असं आहे. सत्यभामा कृष्ण, मित्रविंदा कृष्ण, रुक्मिणी असं आहे का ते? राधा कृष्ण, गोपाल कृष्ण. आता ऐका, इतकं प्रेम रंगलं राधा कृष्णाचं. पण तुम्हाला सांगतो वैभव महाराज, 16,101 दिवस त्या प्रेमाला नजर लागली, दृष्ट लागली. काय नजर लागली? काय दृष्ट लागली? 16,108 बायकांपैकी 4 बायकांच्या मनामध्ये वाईट विचार आले. काळं पांढरं आलं. काळं पांढरं म्हणजे वाईट विचार आले, निगेटिव्ह. त्या 4 जणी देवाच्या बायका महात्माजी एकत्र अशा बसल्या होत्या. इंस्टाग्राम चालू होत त्यांचं. 4 बी स्टोऱ्या पाहत होत्या. कोणी काय स्टोरी पाहिली, कोणी काय स्टोरी पाहिली. तेवढ्याच सत्यभामेने आपला नवरा राधे बरोबर पाहिला स्टोरीला. आणि जी खवळली आणि तिनं लगेच पिन लावली रुक्मिणी मातेला. का हो रुक्मिणी ताई? हल्ली आपला नवरा, जगाचा बाप, विश्वाचा नायक, सृष्टीचा निर्माता, जगाचा बाप आपला नवरा हल्ली आपल्याकडे पाहतच नाही. कधी पण बघा त्या राधेच्याच मागे फिरत असतो. देखी लागे माये यमुनेच्या तीरी, हात खांद्यावरी राधिकेच्या. कधी पण बघा तिच्याच माग असतो. हिला अद्दल घडवली पाहिजे, या दोघांची ताटातूट केली पाहिजे, हे दोघं एकत्र नाही आले पाहिजे, असं काहीतरी केलं पाहिजे. आणि मग काय विचारता भाऊ? यांच्या डोक्यात आले काय विचार विषय? गोड असंच येते का नाही? गोड बोलून राधेला घरी बोलवलं बाबा. गोड बोलून संशय सुद्धा येऊन दिला. हुशार असतात. मेंदू स्पेशल घडवलेला देवाने त्यांचा. गोड पोलिसांचा मेंदू, मिलिटरी मॅनचा मेंदू आणि महिलांचा मेंदू घडवायला वेगळाच कोणता तरी देव होता. 25 वर्ष आरोपी फरार असू द्या, कुठून तरी शोधूनच आणतात. स्वतंत्र अक्कल दिलेली त्याला देवाने. देशाची सेवा रात्रंदिवस करतात पण अपयशी होत नाही. स्वतंत्र अक्कल दिलेली. कसाही शोध लावा. हुशार. गोड बोलून राधेला घरी बोलवलं. संशय सुद्धा येऊन दिला. संशय सुद्धा. आणि इतका कडक गरम दूध उकळलं. इतकं कडक बोट घातलं तर कातड सोडून गेली. इतकं कडक गरम दूध उकळलं आणि राधेला पाजलं. राधा घटा दूध पिली. तिला काहीच झालं नाही. पण संध्याकाळी जेव्हा राजगादीवर भगवान कृष्ण झोपले आणि या 4 जणी पुन्हा देवाच्या सेवेला. कोण देवाचा पाय दाबतय, कोण देवाचा हात दाबतय, कोण देवाचं डोकं दाबतय. आणि तेवढ्यात रुक्मिणी मातेच्या हातात देवाचा पाय दाबता तळ पाय का लक्ष गेलं रुक्मिणी मातेचं देवाच्या. तर लिंबू एवढले फोड आली होती महात्माजी भगवान कृष्णाच्या पायाला. आणि ते फोड पाहिले आणि अशी खवळली.
रुक्मिणी माता अशी खवळली साहेब. कशी खवळली माहिती का? मी चिडत होतो मला माहिती. अशी खवळली मोठ्याने. काय कुठे गेलते भिकार चपलाचे पराक्रम गाजवाला एवढे फोड तुमच्या पायाला आले. आपल्या घरातला आवाज एवढाच असतो का? असं काय कुठे गेलते भिकार चपलाचे अनवाणी पायानं एवढले फोड तुमच्या पायाला आले. भगवंतांनी तोंड बारीक केलं, डोळ्यातून अश्रू काढले, सांगितलं ए सत्यभामे मित्रमिंदे कालिंदी रुक्मिणी तुमच्या 4 जणींचा पराक्रम आहे. म्हणजे अगं माझी प्रिय सखी राधा, अगं माझ्यावरती निस्वार्थ प्रेम करणारी माझी राधा, अगं मी ईश्वर आहे, मी देव आहे अशी उदात्त भावना ठेवून माझ्यावरती प्रेम करणारी माझी राधा, तिच्यावर आणि माझ्यावर तुम्ही संशय घेतला आहे का नाही? तिला तुम्ही कडक गरम दूध पाजलं ना म्हणून ते फोड माझ्या पायाला आले. म्हणले एकच काय शक्य, आजारी मन महाराजांना इंजेक्शन मिलिंद महाराजांनी घेतलं, गोळ्या औषध सागररावनी खाली आणि गुणविनेकरांना आला. काय संबंध आहे? म्हटले संबंध आहे. अगं सत्यभामे, अगं मित्रबिंदे, हे कालिंदी रुक्मिणी, जेव्हा तुम्ही माझ्या राधेला दूध पाजत होते ना तेव्हा माझी राधा दूध पित होती, पण तिच्या हृदयात माझे पाय होते, तिच्या तोंडात माझं भजन होतं, म्हणून ते फोड मी माझ्या पायाला येऊ दिले, माझी राधा सुरक्षित ठेवली. याला म्हणायचं प्रेम. आणि देव याच प्रेमाचा भुकेलेला आहे मिलिंद महाराज अभंगाचं 2रं चरण. थोर प्रेमाचा भुकेला, 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 थोर प्रेमाचा भुकेला. हो थोर प्रेमाचा भुकेला, 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 थोर प्रेमाचा भुकेला. हाजी दुष्काळ तयाला, 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 हाजी दुष्काळ तयाला. थोर प्रेमाचा भुकेला, 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 थोर प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला, हाजी दुष्काळ तयाला, हाजी दुष्काळ तयाला, हाजी दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला, हाजी दुष्काळ तयाला, हाजी दुष्काळ तयाला, थोर हाजी दुष्काळ तयाला, हाजी दुष्काळ तयाला, हाजी दुष्काळ तयाला, तयाला. टाळ्या वाजवायच्या. तुम्हाला धन्यवाद, आपलं धन्यवाद. फार छान आहे का? फार छान. माझी ती स्टाईल आहे. पहिल्यांदा धन्यवाद म्हणायला म्हणजे गरज याला येत नाही काय आहे का? फार गोड. महात्माजी ही सगळी तुमची कृपा आहे यांच्यावरती, खरंच कृपा आहे. ही भगवती जगदंबेची कृपा तुमच्यावर आहे, तुमची आमच्या सारख्यांवरती आहे, आणि अशीच कृपा आमच्या पामरांवरती असावी हीच अपेक्षा आहे. विठाल आहे का नाही? देव कोणाचं ऐकतो माहिती का? देव साधूचा ऐकत असतो, आणि जो साधूला त्रास देतो ना देव त्याचा असा काटा काढतो, असा काटा काढतो का परत काहीच राहत नाही, आहे का नाही? सहत गोविंदा
प्रेमाची लागिता देव म्हटले तुम्ही माझा अपमान करा, तुम्ही मला शिव्या द्या, तुम्ही मला काही बोला, मी तुम्हाला काहीच म्हणणार नाही, पण माझ्या साधूचा अपमान जर तुम्ही कराल ना करेक्ट कार्यक्रम करून टाकतो आहे का नाही. त्याच्यामुळे फार सावधान, कधी साधूची निंदा करायची नाही. तुम्हाला सहकार्य करता नाही आलं तरी चालेल, पण त्रास द्यायचा नाही. ऐका, थोर प्रेमाचा भुकेला देवाला सगळं मिळतं, सगळं मिळतं, सगळं मिळतं. तुम्हाला काही पण बघा, देव सगळं देतो, देव लय उदार आहे, देवाला सगळं मिळतं, फक्त निस्वार्थ प्रेम करणारी माणसं देवाला मिळत नाही, आहे का नाही. आणि बघा, या जगामध्ये दोन प्रकारची भक्ती आहे. प्रत्येकाला दोन प्रकारचं जीवन आहे. एक आध्यात्मिक जीवन आहे, एक पर्सनल जीवन आहे. पर्सनल जीवन म्हणजे प्रत्येकाचं वैयक्तिक जीवन. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये वाटेल ते करायचं, लोकांचा विचार नाही करायचा. कोण लोक काय लोक आम्हाला फोन करते, महाराज तुमची तारीख घ्यायची होती पण लोक नाही म्हणले. लोक नाही, तूच नाही म्हणला. कोण लोक तारखा तूच पडतो, कोणचे लोक नाही म्हणले, आहे का नाही. बरोबर आहे की नाही महाराज, आहे का नाही. काय काय इतके गोड आहेत महाराज, एवढ्या वर्षी घ्यासा म्हणून पुढच्या वर्षी पाहून, पुढच्या वर्षी फोनच येत नाही, हे असंच आहे महाराज. कोण लोकांचा विचार करायचा नाही. एक वाक्य तुम्हाला सांगून जाईल बरं का, कैवल्य साम्राज्य, एवढं वाक्य बाजूला घ्या. हे बघा, ज्याला आपण लोक काय म्हणतील इकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. ज्याला आपण आवडतो ना त्याच्या मनात आपण असतो, आहे का नाही. ज्याला आपण आवडतो ना त्याच्या मनात आपण असतो, आणि ज्याला आपण आवडतच नाही साहेब त्याच्या डोक्यात आपण असतो. लोक म्हणतात ना तो मग डोक्यात आहे, अरे पण आहे ना तुझ्या डोक्यात कवाय ना, पण मी आहे, आणि त्याच्या मनात आपण आहे. दोघांच्याही जीवनामध्ये आपलं स्थान असतंच. त्याच्यामुळे लोकांचा विचार करायचा नाही, आपल्याला वाटल तसं राहा, वाटल ते करा, फक्त चुकीची घटना नाही घडली पाहिजे, बाकी तुम्ही काही करा. विडल अजून तुम्हाला एक वाक्य सांगतो बघा, तुम्हाला कमी वयात आणि कमी काळात जर मोठं व्हायचं असेल तर सतत माणसाने पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे. एक सेकंड पण निगेटिव्ह राहायचं नाही, आणि निगेटिव्ह लोकांचे तोंड सुद्धा पाहिजे नाही. का बरं तोंड पाहिजे महाराज यांची वाली. मला तर लई राग आहे महाराज या निगेटिव्ह लोकांचा, महात्माजी. मी यांचे तोंडच पाहत नाही. आता इथं लई पण कुठं भांडण्याचा बाय करता कोणी नाही बरं का, गंमत केली आपली. नाही खरं सांगतो, मला या लोकांचे तोंडच पाहू वाटत नाही. का बरं पाहू वाटत नाही बाबा, याची कारण तुम्हाला सांगतो. या निगेटिव्ह लोकांचे तोंड पाहिले का आपण निगेटिव्ह होतो. यांचे तोंड पाहिजे तुम्हाला कसे राहते, मी करून दाखवतो माझ्याकडे पहा. तुम्ही कधी पाहिजे यांचे तोंड, सकाळ दुपार संध्याकाळ, या बा असे. कधी पहा तुम्ही साहेब, तुम्ही काय ना सकाळी राम राम करा 6 वाजता, आपण किती फ्रेश आहे, आपण म्हणा राम राम, त्याचं तोंड आज त्याला सकाळी 9ला भेटा तुम्ही राम राम, संध्याकाळी 6ला भेटा राम राम, हा सध्या का बा हेच करतोय. आणि आता मेला मग हेच करतो आम्ही दाव्याच्या प्रवचनाला. माणसाने हसत जाऊ, काही काही तर हसतही नाही आणि रडतही नाही आणि जाती नाही, निस्ती बसेल. एक मात्र माझ्या पुढे खांबाला पाठ लावून बसेल कीर्तनात, आणि मी काही म्हणलं का माझ्याकडे पाहायचं नाही, वास करायचं. साहेब तुम्ही पाहिलं का तेव्हा असं माझ्याकडे पाहायचं आणि मला माझ्याकडे पाहायचं नाही असं करायचं. आणि म्हटलं माझं लक्ष गेलं, म्हणलं अरे बाबा तर असे कावर करतायत. मी असं तिरपा पाहायचो, ते मी काही म्हटलं कधी असे आला. मी सगळं कीर्तन त्यांच्याकडे पाहून केलं 2 तास, आणि मी काही बोललो का त्यांचा दणका एकच. कीर्तन संपलं, चौपदारला म्हटलं कुठले, ते म्हणे मी इथलाच आहे. ते खांबाला पाठ लावून बसले, बाबा कुठली होती त्यांना भेटायचे बोलवा. ते म्हणे आमच्याच गावची ती बैरे घ्या. कसं करायचं कसं मला तुम्ही सांगा. माणसाने हसत जाऊ महाराज, हसत नाही. आता काय काय एवढी गोड हसलेले खळा तरी काय काय असे आता कसे असा अटकाला मग काय करायचं. खळा हसावं माणसाने महाराज, समाधानी हसावं. काहींचे नाव समाधान, चेहरे काय आड्या, असं असतं काही समाधान. आमच्या गावात एका पोराचं नाव प्रफुल्ल आहे, महात्माजी. काय प्रफुल्ल, आणि तो काय असं असतो काय प्रफुल्ल. माणसाने नावाप्रमाणे असावं, समाधानी असावं. कायम हसत जा, कायम हसत जा. लोक हसतच नाही महाराज, हसतीच नाही. मला एकाने फोन केला,
तुमचा कार्यक्रम घ्यायचा म्हणलं येतो. त्यांनी कार्यक्रम घेतला आणि मी कार्यक्रमाच्या दिवशी त्या गावात गेलो आणि त्याला फोन केला, म्हणलं कार्यक्रम कुठे आहे? तो म्हणतो मळ्यात वस्तीवर. त्याला म्हटलं मी कसा येऊ? तो म्हणतो सरळ या. फोनवर सांगतोय सरळ या, दारात म्हैस बांधलेली, पत्ता पत्ता, सरळ या, दारात म्हैस बांधलेली, फोनवर सांगतोय. मी फोन बंद केला आणि एकटाच हसायला लागलो. म्हणलं आपल्याला जाईपर्यंत जर याची म्हैस सुटली, आपण काय बांधायला हिंडायचं काय? मका नाही, कांद्याने कसं हिंडायचं? कसं असंच जाऊ महाराज, असंच जाऊ, समाधानी राहत जा. बस आता एवढ्यावर थांबतो. बरीच मोकळी झाली आता. विठ्ठल विठ्ठल. आपला मुद्दा इथून बाजूला गेला होता. सतत पॉझिटिव्ह राहत जा, एक सेकंड पण निगेटिव्ह राहायचं नाही आणि निगेटिव्ह लोकांचे तोंड सुद्धा पाहिजे नाही. हा एक मिनिट, हे निगेटिव्ह लोकांचे तोंड का पाहिजे नाही सागर महाराज, मिलिंदराव? तुम्ही यांच्या पैसे जा, तुमचे कोणी मित्र असतील निगेटिव्ह विचारायचे, तुम्ही सुद्धा सगळ्या, आणि तुम्ही सुद्धा सगळे, तुमचे जर कोणी मित्र असतील ना निगेटिव्ह विचारायचे, त्यांच्याजवळ तुम्ही जा आणि त्यांना फक्त एकच म्हणायचे, एक काम आहे करतो का? त्याची सुरुवातच निगेटिव्ह. मला जमल का? मी ऐकायला फडलं काय? मला जमल का म्हणजे काय? मला जमल, मी ते करू शकतो आणि मी ते करणारच. ही ताकद म्हणजे पॉझिटिव्ह ऊर्जा. हा आहे का नाही महात्माजी? अशक्य गोष्टी शक्य करण्याची ताकद जर कुठं असेल तर ती फक्त पॉझिटिव्ह विचारात आहे. हा, आणि अजून तुम्हाला एक गंमत सांगतो बघा. एखादी गोष्ट तुम्हाला भगवती मातेच्या प्रांगणात सांगतोय आणि पूजनीय महात्माजींच्या समोर सांगतोय आणि तुम्ही सगळी वडीलधारी माणसं आहेत माझ्या पुढे बसलेली, तुम्ही जुन्या विचाराची माणसं आहेत सगळी. संत श्रेष्ठ कृष्णाजी माऊलींच्या पदस्पर्शनी पावन झालेला हा सगळा परिसरी मंडळी. मी त्यांच्या पावनभूमी तुमच्याशी बोलतोय, महात्माजींच्या साक्षीनं बोलतोय. एखादी गोष्ट जेव्हा तुम्हाला अंतःकरणापासून पाहिजे असते ना, मनापासून, इथून, तेव्हा ती गोष्ट तुम्हाला मिळवून देण्यासाठी हा सारा निसर्ग आणि हा परमेश्वर आपल्याला एक वटून मदत करत असतो. आणि पाहिजे असलेली गोष्ट आपल्या पदरात पडल्याशिवाय निसर्ग शांत बसत नाही. म्हणून सतत पॉझिटिव्ह राहत जा. विठ्ठल विठ्ठल. हे पर्सनल जीवन आहे. आता आध्यात्मिक जीवन आहे का? आध्यात्मिक जीवनात तुम्हाला वाटेल तसं राहायचं नाही, अजिबात नाही. इथं आलात ना तुम्ही, पहिल्यांदा सेवा करा. ही साधूची भूमी आहे. पहिल्यांदा सेवा करायची, काय वाटेल ते करा. पात्रवळ्या उचला, सेवा करा. हा, कीर्तन ऐका, मग प्रसाद घ्या, मग घरी जा. आहे का नाही? हा, पहिल्यांदा झाडू मारा इथं आल्यानंतर, पत्रवळ्या उचला, त्याच्यानंतर चटाया उचला, काही जी वाटेल ती सेवा करा. हे काय कोणाचं घर नाही, हे काय कोणाचा काय वैयक्तिक कार्यक्रम नाही. हा साधूच्या आश्रमात चाललेला हा पवित्र सोहळा आहे. त्याच्यामध्ये आपण सहभागी व्हावं, याला म्हणायची सेवा. देवाला जे आवडेल ते तुम्ही करा, लोकांना आवडतं ते तुम्ही करायचं नाही. आणि एक वाक्य तुम्हाला सांगतो महाराज, ऐका. तुम्ही काही काही लोकांना विचारा सकाळी सकाळी, काय करतो महादू? काय नाही, आता देवपूजा केली, बरं वाटलं. अरे तुला बरं वाटलं, पण तू केलेली पूजा देवाला आवडली का? हा प्रश्न कधी देवाला विचारला का? कधी कधी एखाद्या मध्ये बसावं देवाच्या पुढे, देवा परमेश्वरा, आजपर्यंत इतक्या वर्षापासून तुझ्या जेव्हा उड्या मारतोय, तुझी रोज पूजा माझ्याकडून मी करतोय, माझ्या अल्पबुद्धीने करतोय, पण मी तुझी रोज पूजा करतोय, पण माझी सेवा कधी कधी तुला आवडती न आवडती, मला एखाद्या दिवशी तू संकेत देत जा, सांभाळून घेत जा देवा. मी तो अल्पमतीहीन आहे. काय वर्णू तुमचे गुण, उदकी तारिले पाषाण, हे महिमान नामाचे, हे मला माहिती देवा परमेश्वरा, तरी पण माझी सेवा अल्पबुद्धीने तू प्रयत्न समर्पित करून घेत जा, असं देवाला कधी कधी म्हणावं. आहे का नाही? म्हणजे देव ती रुजू करून घेत असतो. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा. सतत देवाला आवडेल त्या गोष्टी तुम्ही करत. आणि बघा, देव या जगात दिसत नाही, पण या जगात देव आहे. मी तुम्हाला पटवून देईल, फक्त बारकाय नाही का, ताट बसा एकदा, चहा पिऊन यायचा का नाही ना? हा, ऐका, थोडे वेळ ऐका, 10-15-20 मिनिटं अजून ऐका. या जगात देव दिसत जरी नसला तरी पण या जगात देव आहे. मी तुम्हाला पटवून देतो. दिवसभर आपण सगळी माणसं कामं करतो, संध्याकाळी जेवण करून आपण झोपतो. पटकन उत्तर द्या सगळी माणसं, बोला. संध्याकाळी जेवण करून झोपणं आपल्या हातामध्ये आहे की नाही? आहे की नाही आपल्या हातामध्ये? सकाळी उठणं आपल्या हातात आहे का? आणि समजा नाहीच उठले, मग तुम्ही उद्या जर तुम्ही सगळे यापैकी कोणीच उठले नाही तर काय करावं लागेल? परत इथं सप्ताह करावं लागेल दहाव्याच्या निमित्तानं. ज्या अर्थी रोज संध्याकाळी जेवण करून झोपणं आपल्या हातात आहे, सकाळी उठणं आपल्या हातात नाही, तरी पण रोज सकाळी उठतोय, त्या अर्थी उठवणारा कोणीतरी आहे, त्याचं नाव परमेश्वर आहे. हा, हे नाही कळलं? अजून तुम्हाला उदाहरण देतो. हे बघा, मुलीचं लग्न झाल्यानंतर, सागर महाराज, मिलिंद महाराज, तुम्ही दोघेही सावध राहा, लय गोड प्रमाण आहे. मी तुम्हाला उदाहरण देतो, परवा ते दोघं जण देतील, लय गोड आहे. मुलीचं लग्न झालं, देव दिसत नाही पण देव या जगात आहे. कशावरून? मुलीचं लग्न झाल्यानंतर जोपर्यंत त्या मुलीला बाळ होत नाही तोपर्यंत त्या मुलीच्या स्तनात दूध नाही.
पण ज्या दिवशी त्या मुलीला बाळ होतं त्याच दिवशी त्या मुलीच्या स्तनात दुधाची निर्मिती होते. ही निर्मिती ज्यांनी केली त्याचं नाव देव आहे. बाळ दुधा कोण करीते उत्पत्ती, बाळ दुधा कोण करीते उत्पत्ती, हे बाळ दुधा कोण करीत उत्पत्ती, बाळ दुधा कोण करीत उत्पत्ती. वाढवी शिपती सवे दोन्ही, वाढवी शिपती सवे दोन्ही, कारणात विशी कृपाळू देवाचे, कारणात विशी कृपाळू देवाचे. वाढवे द्विपदी समेत, वाढवे द्विपदी समेत, कारणात विशी कृपाळू देवाचे, कारणात विशी कृपाळू देवाचे. कृपाळू देवाचे. आहे का नाही आज पुरावा मग काहीतरी करा आता. आहे का नाही? वा वा छान. बाळा दुधा कोण प्रश्न विचारलाय. बाळा दुधा कोण करीत उत्पत्ती वाढावी. उत्तर आहे वाढावी श्रीपती सवे दोन्ही. सवे म्हणजे संघच, बाळ आणि दूध. श्रीपती म्हणजे भगवान. अजून पुढे जाऊन सांगतो तुम्हाला. तुकाराम महाराज असं म्हणले स्त्रीला बाळंतपणामध्ये कळा सुरू होतात. त्या कळा सुरू असताना देखील तिच्या स्तनात दूध नाही. पण ज्या क्षणी त्या मुलीला बाळ होतं त्याच क्षणी त्या होणाऱ्या बाळाच्या दुधाची तयारी जो करतो त्याचं नाव देव आहे. म्हणून कार्य नाटविशी कृपाळू देवाशी पोषितो जगाशी एक लातो. सतत देवाची उपास. पण काही काही लोक देवाला मानित नाही, मानतच नाही. आहे का नाही? अजिबात मानत नाही. का बरं मानती नाही माहिती कधी? ते देवावरती नाराज आहे की बा देवाने आम्हाला इतके दिवस का बरं जिवंत ठेवला असेल. आहे का नाही वैभव महाराज? म्हणून ते देवाला मानत नाही. देव दिसत नाही पण या जगात देव आहे मंडळी. एक वाक्य सांगतो तुम्हाला. इकडे बा लय गोड आहे, तुम्हाला लय आवडेल. मी तुमचे चेहरे पाहून कीर्तन करून राहिलो आता. नाही खरं सांगतो. आता इकडे जर लय अध्यात्म बोलतो झोपा काढ देईल त्यापेक्षा थोडंसं पलटी मारून परत अभंगामध्ये येतो. ऐका विज्ञान लई पुढे गेलंय बरं का. सगळे ऐकताना तुम्ही बोर नाही झाले? हा मग ठीक आहे. ऐका विज्ञान लई पुढे गेले बरं का. लई विज्ञानाने लई प्रगती केली महात्माची. विज्ञान लई पुढे गेले. पण एक वाक्य जाणं ठेवा, विज्ञान किती पुढे जाऊ द्या पण विज्ञानाच्या 1000 किलोमीटर पुढे कोण आहे? अध्यात्म आहे. विज्ञानाने इतकी प्रगती केली, लई शोध लावले, हजारो शास्त्रज्ञ आज उपलब्ध केलेत विज्ञानाने. आणि त्या हजारो शास्त्रज्ञांनी लाखो शोध लावलेत. तुमचा कोणाचा पाय मोडला ना डुप्लिकेट पाय मिळतो. तुमचा कोणाचा डोळा गेला दुसरा डोळा भेटतो. तुमचा कोणाच्या किडन्या फेल झाल्या तुम्हाला नवीन किडन्या भेटतात तेवढे पैसे असल्यावर. तुमचा कोणाचा वाल खराब झाला तुम्हाला गॅरंटीचा वाल मिळतो. तुमचा कोणाचा हात मोडला तुम्हाला डुप्लिकेट हात मिळतो. कोणाच्या कानाला काय झालं सर्जरी होते. कोणाचे सगळेच्या सगळे दात पडले अख्खेचे अख्खे दात परत तुम्हाला भेटतात. ते बचळ का नाही मिळत? महात्माची माफी मागून आपली. आहे का नाही? खरं आहे का नाही? सगळं मिळतं पण असे अनेक शोध शास्त्रज्ञांनी लावलेत. पण स्त्रीच्या स्तनातलं दूध निर्माण करणारा शास्त्रज्ञ आणि माणसाच्या शरीरात नैसर्गिक रक्त निर्माण करणारा शास्त्रज्ञ आजपर्यंत एकच झालाय, परत कधीच होणार नाही. त्याचं नाव देव आहे. हे तुम्हाला मान्यच करावं लागेल महाराज. बरोबर बोलतोय की नाही मी? हा या गोष्टी प्रत्येकाने करा. आज सतत देवाची आणि बघा 17 देवांची कधी उपासना करीत जाऊ नका. लय लोकांना सवय सोमवारी महादेव. आज वार कोणता आहे? रविवार आहे ना. आज तुम्ही प्रत्येक पोरीचं माणसाचं पोराचं स्टेटस पाहतो मी. खंडोबा होता आज दिवसभर खंडोबा आता झोपायला गेला असेल. आता नसेल खंडोबा, झोपले असेल खंडोबा. आता उद्या दिवसभर महादेव राहील. दिवसभर साहेब रोज दिवसभर वैभव महाराज दिवसभर महात्माजी महादेवाचा फोटो स्टेटसला. संध्याकाळी 6ला महादेव टेन्शन मध्ये येईल, झोपायला निघून जाईल. हा एक दिवस महादेव टेन्शन मध्ये होती, मला भेटली आमच्या निफाडला. असे तोंडबिंड सोडून देईल, सापाला बाजूला ठेवून देईल. आणि मी त्यांचं तोंड पाहिलं, म्हटलं का हो कुठं? ते म्हणले चाललो निघून. म्हटले का बरं? ते म्हणे एक बाई सकाळी मला ववाळायला निघाली, तिच्या नवऱ्याला इतकी घाण शिवी दिली मग मला ववाळायला निघाली. म्हटलं तिनं घरच्या महादेवाला शिवी देऊन मला ववाळायला चालली, त्यापेक्षा त्याला निघून. आहे का नाही? म्हणजे घरच्या महादेवाला शिव्या द्यायच्या आणि मंदिरातला महादेव ववाळायचा, हा न्याय कोडला. चाललो म्हटले निघून. आहे का नाही? असं कोण आहे काय? सोमवारी महादेव, मंगळवारी मंगळाई, बुधवारी विठ्ठल, गुरुवारी दत्त, असं कुठं असतं काय? तुकाराम महाराज म्हटले अरे वाराप्रमाणे किती देवपूजा केल्या तरी तुम्हाला देव मिळणार नाही. देव मिळावा अशी इच्छा आहे का? एकच देव आपला करा. काय करू आणि दैवत एक बीन पंढरीनाथ, एक बीन पंढरीनाथ, एक
विन पंढरीनाथे हा काय करू आणि दैवते एक विन पंढरीनाथ हे कवीन पंढरीनाथ हे कवीन पंढरीनाथ कशा करता 17 देवांची उपासना का एक देव आपलाचा करा एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती किंवा आपला तो एक देव करून घ्यावा त्याच्याशिवाय तुम्हाला सुख मिळणार नाही. ऐकडे एका देवाचे बघा समजा तुम्हाला आता कल्पना करा आपण ज्या भगवतीच्या प्रांगणात तुम्ही उभे आहात नागाई मातेच्या समजा तुम्हाला कोणाला नागाई माता आवडत असेल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरात जरी गेले तरी महादेवाच्या पिंडीत तुम्हाला नागाई मातेचं दर्शन झालं पाहिजे. ऐका नाही तुम्हाला कोणाला भगवान पांडुरंग आवडत असेल तर तुम्ही गणपतीच्या मंदिरात जरी गेले तरी गणपतीच्या मूर्तीत गणपती नाही तुम्हाला पांडुरंगाची मूर्ती दिसली पाहिजे. ही अवस्था व्हायला पाहिजे. जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती होत नाही. आणि हे सगळे वृत्त्या या साधू महात्म्याने आपल्या अंगात उतरवल्या. एक त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि भगवान त्यांच्या पाठीशी आणि पुढे उभा राहिला म्हणून साधू पदाला ती मंडळी प्राप्त झाली. विठ्ठल विठ्ठल आणि देवासाठी काहीच नाही फक्त निस्वार्थ प्रेम देवासाठी ठेवा. सदैव रात्रंदिवस देवाची उपासना करत बसा. बघा तुम्हाला आणि बघा देवाची उपासना करा याचा अर्थ तुमची बायको सोडून द्या पोरग सोडून द्या पोरग मारून टाका विहिरीमध्ये फेकून द्या किंवा ती जमीन विकून टाका अजून काय तुमचं घर जे शिबीनं पाडा आणि फक्त देवाची उपासना करा असं नाही. उलट सुखी करावा संसार सुखाने संसार करा नसंडा वेदू निवार सुखाने संसार करा आणि संसार करता करता कामामध्ये काम काही म्हणा राम आहे का नाही. काही बायको बरोबर सोडायची गरज नाही. सगळं करा व्यवस्थित करा सगळेच त्या बायकोला सांभाळा आईबापाची सेवा करा पोरांनाही सांभाळा शेतीवाडी करा आणि उरलेल्या काळात कामामध्ये काम आहे का नाही. काही म्हणा राम राम. कुठल्या संतांनी सांगितलं तुम्ही सगळं सोडून द्या अजिबात नाही. तुम्ही इथं तरी या हे सुद्धा तुम्हाला सांगणार नाही साधू महात्मे तुम्ही सगळं सोडा माझ्याकडे या अजिबात नाही. उलट सगळ्यांना सांभाळा आणि उरलेल्या वेळेत तुम्ही इथे येऊन सेवा करा. बरोबर बोलतोय का महाराज मी. ऐकडे या गोष्टी प्रत्येकाने सांभाळा आणि देवासाठी काही लागत नाही फक्त श्रद्धा विश्वास आणि भाव महत्वाचा याच्यापेक्षा दुसरं काही नाही. तिसऱ्या चरणात गोड कथा सांगितली बघा. पोहे सुद्धा देवाची पोहे सुद्धा देवाची पोहे सुद्धा देवाचे पोहे सुद्धा देवाचे पोहे सुद्धा देवाची पोहे सुद्धा देवाची पोहे देवाचे पोहे सुद्धा देवाचे फक्के मारी कोरडीची फक्के मारी कोरडीची कोरडीची थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला फक्के मारी कोरडीचे फक्के मारी कोरडीची थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला 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 पोहे सुद्धा देवाची फके मारी कोरड्याचे निस्वार्थ प्रेम देवावरती करा तो काहीच तुम्हाला कमी पडू देत नाही. ऐका उदाहरण किती गोडे एवढी एक कथा सांगतो आणि कीर्तन थांबवतो. लय गोडे बघा बार काय नाही ऐका तुम्ही चालू म्हटले तर ठेवा आपण बरं का बोर झाले मला सांगा काय अडचण नाही. खरं म्हणजे मला खरंच महाराज उद्या सकाळी 8 वाजता मला राजगुरुनगरला कीर्तन आहे महाराज. उद्या सकाळी 8 वाजता पुण्यामध्ये राजगुरुनगरला. पण यांनी सांगितलं होय महाराजांनी साधूचं आश्रम आहे साधूची संस्थान आहे नागाई मातेचं देवस्थान आहे साधूचा अवमान करू नका साधूच्या कार्यक्रमाला नाही म्हणू नका. मला काहीच बोलता येणार काय बोलावं नाही तर उद्या सकाळी 8 वाजता राजगुरुनगर आता इथून कसं पोहोचायचं कसं जायचं. ड्रायव्हर मी एकटाच आहे मला ड्रायव्हरही नाही कोणी ऐक नाही. आता नागाई मातेलाच घेऊन जातो गाडी चालवायला नाही येणार ती माझ्यासाठी येणार 100% येणार ती. आपली आई आहे ती जगाची आई आहे ती आणि साधूचा आशीर्वाद काय पिका पडणार आहे का तुम्हाला ऐक नाही. विठाल विठाल आपला मुद्दा चालला होता श्रीमद देवाला निस्वार्थ प्रेम करणारी माणसं आवडतात बाकी देवाला दुसरं कोणीच आवडत नाही. एवढी कथा ऐका लय गोड आहे. तुम्ही कधी ऐकली असेल नसेल मला माहिती नाही. अर्धी कथा सगळ्यांनी ऐकली कुठपर्यंत ऐकली ते पण मी तुम्हाला आठवण करून देईल आणि पुढे चालतो. हे बघा मुद्दा असा होता सुदाम देवाची बायको सुशीला. नीट ऐका देवाला काय लागतं निस्वार्थ प्रेम फक्त पाहिजे याच्याकरता मुद्दा ध्यानात ठेवा. कीर्तन संपले तुम्हाला विचारतो उदाहरण संपल्यावर ऐका. सुदाम देवाची बायको सुशीला तिला सुदाम देवाला सहज बोलली काओ धनी काओ स्वामी ओ पती ओ मालक ओ धनी ओ नाथ
अहो जरा आपलं जाऊ द्या, पण या पोरांची जरा काळजी करा. अहो किती दिवस वाईट दिवस आपले बघायचे. अहो 18 विश्वे दारिद्र्य आपल्या वाट्याला आले. मी 18 विश्वे बोललो बरं का, विश्व नाही. विश्व म्हणजे जगत आणि विश्वे म्हणजे अजन्म आहे का नाही. विश्व म्हणजे जगत होतं की नाही. आपण म्हणतो की नाही विश्वची माझे घर. विश्व म्हणजे जग, विश्वे म्हणजे अजन्म, जन्मजन्मी. 18 विश्वे दारिद्र्य आपल्या वाट्याला आहेत. अहो थोडा लेकर बाळांची कीव करा. अहो वाळून चालले पोरं. किती दिवस पाणी पाजून पोरांना झोपायचं. सुशिले अगं मी मुद्दाम करतो का बाई. काहीच नाही आपल्या वाट्याला, काय करू मी. अहो काहीतरी हातपाय हलवा, काहीतरी करा, कुठेतरी जा, काहीतरी मागा आणि पोरांचं पोट भरा, काहीतरी करा. नाही काही करू शकत नाही. मी मुद्दाम करतोय का, मला हौस आली का पोरांना उपाशी झोपायची. काहीतरी करा. त्यावेळेला सुशेला काय बोलली, नीट ऐका बारकाईने सगळे, माझ्याकडे लक्ष ठेवा. सुशेला बोलली तुम्ही माझं ऐकाल, नक्की ऐकाल. बघा मी काय सांगते ऐका. माझं असं म्हणणं आहे, ओ नाथ तुमच्या पुढे मी कधी बोलत नाही, पण आज थोडंसं लहान तोंडी मोठा घास घेते. माझं असं म्हणणं आहे नाथा, सुदामदेवाची बायको बोलतीये. माझं असं म्हणणं आहे का तुमचा बालपणीचा मित्र म्हणे द्वारकेचा राजा झालाय. हा झालाय. मी दोघींची भूमिका घेतो बरं का. सुशीला मीच होतो, सुदामदेव मीच होतो. फक्त तुम्ही भूमिकेत राहा, म्हणजे ती चित्र डोळ्यापुढे ठेवा. तुमचा बालपणीचा मित्र म्हणजे द्वारकेचा राजा झालाय. हा झालाय. मग तुम्ही त्यांच्याकडे का बरं जात नाही, काही मागत का बरं नाही. ते तुमचे बालपणीचे मित्र आहे, द्वारकेचा राजा आहे, माझा विश्वास आहे. ते तुम्ही त्यांच्याकडे जा, काहीतरी मागा, ते तुम्हाला रिकाम्या हाताने पाठवणार नाही. तेव्हा सुदामदेवाने दिलेलं उत्तर आहे झापड उडून जायसारखं उत्तर आहे. सुशिले अगं बाळा, आपत्ती कालेन मित्र न गच्छत. संकटाच्या काळात कोणाकडे हात पसरू नाही बाळा. लोक देत नाही, पण चेष्टा करतात, टिंगल करतात, टवळ्या करतात, हेळसांड करतात, अपमान करतात. असं कोणाकडे हात पसरू नाही बाळा. अहो मी तुम्हाला कोणाकडे नाही ना पाठवत, तुमच्या बालपणीच्या मित्राकडे पाठवते, ज्यांचं आथरून तुमचं बाजूला नव्हतं. तुम्ही एका ताटात जेवायचे, एका खोलीत तुम्ही अभ्यास केलाय, एका गुरुकडे तुम्ही राहिले, एका ताटात तुम्ही जेवले, एकमेकांचे कपडे तुम्ही वापरले, एकमेकांशिवाय तुम्ही जेवत नव्हते. एक ताट तुमचं होतं, त्या मित्राकडे तुम्हाला पाठवते, विश्वाच्या नायकाकडे तुम्हाला पाठवते. तुम्ही जा, माझा विश्वास आहे, माझं मन मला ग्वाही देते, माझं मन मला सांगते, ते तुम्हाला रिकाम्या हाताने नाही पाठवायचे. जातो सुशिले, जातो मी. पण माझं असं म्हणणे बाई, 3 ठिकाणी रिकाम्या हाताने जाऊ नये. कुठे कुठे? साधूकडे येताना कधी रिकाम्या हाताने जाऊ नये, म्हणजे आपल्या गुरुकडे जाताना, गुरुच्या घरी जाताना कधी रिकाम्या हाताने जाऊ नये, देवाच्या मंदिरात जाताना कधी रिकाम्या हाताने जाऊ नये, आणि कोणाच्या घरी जाताना कधी रिकाम्या हाताने जाऊ नये. काहीतरी दे, मी जातो. अहो काय असं तर तुम्हाला कशाला पाठवलं असतं. इकून तिकून भिक्षा मागून मागून मुठभर असे पोहे आणले आणि धोत्राच्या गाठीत बांधले आणि मजल दर मजल करत सुदामदेव निघाले. ऐका सगळे माणसं माझ्याकडे लक्ष ठेवा. मजल दर मजल करत निघाले मिलिंद महाराज आणि द्वारकेपर्यंत येऊन पोहोचले. आणि द्वारकेपर्यंत येऊन पोहोचल्यानंतर सागरराव तिथे 2 चोपदार उभे होते, त्यांनी अडवलं. कोण रे तू? आम्ही येडीबिडी केलो उभेत, आला डायरेक्ट मध्ये शिरतो, काय विचाराची सोय आहे का नाही? रागवू नका, मी सुदाम फार लांबून आलोय. हा मग काय करायचं? नाही काही करू नका, मी तुमचा द्वारकेचा राजा आहे की नाही भगवान कृष्ण, हा त्याचा मी बालपणीचा मित्र. त्या 2 चोपदारांपैकी ना महात्माजी एक चोपदार गरम डोक्याचा होता. तो खवळला ना, त्याचा टेम्परेचर 90च्या पुढे गेलो या थंडीत. तो म्हटला काय तू रातला भिकारडा मित्र आमच्या देवाचा? अरे हट, त्यासारखे असे लय बेटा चाल निघ. रागावू नका. दुसरा चोपदार म्हटला अरे गरम डोक्याच्या कायम घोड्यावरच राहतो, जरा ऐकून घे ना तो काय म्हणतो. देवाला जाऊन निरोप दे, देवाने स्वीकारला तर पाठवू, नाही तर काय करायचं आपण पाहू. हा ठीक आहे. त्या शांत डोक्याच्या चोपदाराने धरून ठेवलं आणि तो गरम डोक्याचा आतमध्ये गेला. भगवान कृष्ण अष्टनायिकेसह बसले होते, काहीतरी संवाद सुरू होता, ऐका नाही हितगुज चालू होतं. तेवढ्यात हा गरम डोक्याचा आला. देवा, हा बाहेर एक भिकारी आलाय. बर मग तो तुम्हाला भेटायचं म्हणतोय. आता इथं कृष्णाची भूमिका मीच घेतो, चोपदाराची मीच घेतो, तुम्ही फक्त चित्रात राहा, भूमिकेत राहा. देवा, बाहेर एक भिकारी आलाय. बर मग तो तुम्हाला भेटायचं म्हणतोय, मग पाठव ना. अहो काय पाठव देवा, अहो तो भिकारडा आहे, दरिद्री आहे. देव म्हटले का रे, माझ्या भक्तांना मला भेटण्यासाठी माझे दरवाजे कधी बसून बंद झाले.
पाठव. अहो काय पाठव? अहो तो भिकारडा आहे, दरिद्री आहे आणि कायच्या काय टापा मारतोय, खोटं बोलतोय, मी तुमच्या देवाचा बालपणीचा मित्र आहे. देव म्हटले काय माझा बालपणीचा मित्र आणि भिकारी कोण? तो नाव काय त्याचं? आणि मग त्या चौबदाराने सांगायला सुरुवात केली. असा उंच आहे, कमरेत वाकलेला आहे, हा पाय लटलट कापतायत, हात थरथर कापतायत, मान डुगडुगू हलतीये, तोंडात दात नाहीये, डोक्याला केस नाही, भली मोठी शेंडी आहे, यावरून ब्राह्मण दिसतोय. गळ्यात भलं मोठं जानव आहे, गुडघ्याच्या वर धोतर आहे, एका हातात भली मोठी काठी आहे, एका हातात जर्मलचं ताट आहे, गळ्यात फुटका लोटा टांगलेला आहे आणि सुदामा नाव सांगतोय. सुदामा ताडकन उडी मारली भगवंताने त्या सिंहासनावरून. बिगर चपलाचे भगवान धावले. सुनते ही दौड़े चले आए मोहन, सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले को सुदामा को मोहन, हाँ लगाया गले को सुदामा को मोहन, सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले को सुदामा को मोहन, सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले को सुदामा को मोहन. न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, खुशी का समा तेरे करीब आ गया है, करके सुदामा करीब आ गया है, करीब. हाँ अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, घर में सुदामा करीब आ गया है, घर पे सुदामा करीब आ गया है, घर पे सुदामा करीब आ गया है. माझा सुदाम कुठे? माझा सुदाम बिगर चपलाचे भगवान धावले. रुक्मिणी माता मागे धावले. हो तेव्हा तुमच्या पायाला फोड येतील, चप्पल घाला. भगवान पळत निघाले, कोणाचं ऐकत नाही. बाहेर आले, त्या चौबदाराला गचंडी मारून लोटून दिलं आणि कडकडून मिठी मारली सुदाम देवाला. इतका रडला जगाचा बाप, इतका रडला जगाचा बाप, इतका रडला जगाचा बाप. डोळ्यातून पडणाऱ्या पाण्यानं सुदाम देवाची पाठ ओली चिंब झाली, इतका रडला. एक वाक्य मध्ये घालतो, सगळी माणसं नीट ऐका आणि वाक्य लक्षात राहिलं तर घरी जाऊन लिहून ठेवा. संपूर्ण जग रडू लागलं की अश्रू पुसणे हे भगवंताचं काम आहे. संपूर्ण जग जेव्हा रडतं तेव्हा त्या जगाचे अश्रू पुसणे हे भगवंताचं काम आहे. पण भगवंतालाही रडवण्याची ताकद निस्वार्थ प्रेमात आहे. हे ध्यानात ठेवा. आता तुम्ही सगळे माणसं गावागावातून भागाभागातून साक्री तालुक्यातून इथे येत आहेत. महात्माजीला काही वाटत नाही, पण हा कार्यक्रम होऊ द्या. ढसा रडणारी एकटी खोलीत जाऊन, अरे माझे सगळे सगळे आले होते, 8 दिवस माझ्याजवळ होते, आता काल्याचं कीर्तन झालं, आता कोण इथं राहणार आहे का नाही? ही निस्वार्थ प्रेम रडवण्याची ताकद आहे महाराज. खूप रडला देव, खूप रडला देव, लय रडला देव. आणि मग पुढे जायचं कोणाचं धाडस होईना, कोणी पुढे जाईना. आता काय करायचं? मग रुक्मिणी माताच पुढे आल्या, ते बी कापत कापत थरथर कापत. आणि कशा बोलल्या? का हो त्यांना इथंच उभे करणार आहे का? आतमध्ये नाही घेणार का? हा हा. रथ सज्ज केला, रथात बसवलं सुदाम देवाला. एका बाजूला भगवान कृष्ण, एका बाजूला सुदाम देव. वाजत गाजत रथ आतमध्ये आणला आणि मग जगाच्या मालकाने आज्ञा केली, रुक्मिणी, ओ रुक्मिणी, बालपणीचा मित्र आहे माझा सुदाम, लय चांगला माझा सुदाम. एका खोलीत आम्ही अभ्यास केला, एका ताटात आम्ही जेवलो, एकमेकांचे कपडे आम्ही वापरले. एक आमचं फक्त शरीर वेगळं आहे पण आमचं मन एक आहे. लय माझा सुदाम चांगला, पण तुमची कशी करणी बघा लक्ष्मी. ए रुक्मिणी, तूच लक्ष्मी आहे, तूच रुक्मिणी आहे. तुझी कशी करणी बघ ना. मला तू द्वारकेचा राजा केला आणि माझ्या सुदामाला आयुष्यभर भिकारी ठेवला. एक वाक्य सांगतो तुम्हाला सगळ्यांना, मी शुद्धीवर बोलतोय, तुम्ही बारकाई नाही का? भगवान कृष्णच भिकारी राहणार होते. मीडिया समोर बोलतोय मी. भगवान कृष्णच भिकारी होणार होते आणि सुदामदेव द्वारकेचे राजे होणार होते. पण सुदामदेव भिकारी का राहिले आणि भगवान कृष्ण द्वारकेचे राजे का झाले याचं उत्तर मी तुम्हाला सांगतोय. नीट ऐका बारकाईना, बारकाईना ऐका, अर्धवट ऐकू नका. आणि मग मात्र सांगितलं, रुक्मिणी तुमच्या हातानं माझ्या सुदामाला आंघोळ घाला. आणि काय मग महाराज आले देवाजीच्या मना, तेथे कोणाची चाले ना.
लागल्या ना कामाला अष्टनायिका मिलिंद्र सागर दादा, असे लागले अष्टनायिका कामाला हेमंत दादा सगळे ऐक नाही महाराज, सगळे लागले कामाला. कोण उठणं लावतोय, कोण पाठ चोळतोय, कोण काय, कोण डोकं काय. ऐका नेमकं रुक्मिणी मातेचा हात पाठीला लागला. कोणाच्या? सुदामदेवाच्या. अख्ख्या जन्माचा शिनभाग निघून गेला, अख्ख्या जन्माचा सुदामदेवाचा. आणि मग ते जुने वस्त्र काढून ठेवले, नवीन वस्त्र घातले आणि मग गप्पा सुरू झाल्या भगवान कृष्णाच्या सुदामदेवाच्या. कुठं होता इतका दिवस? का बरं नाही आला इतका दिवस? देवा तू द्वारकेचा राजा झाला आणि मी भिकारी राहिलो, आणि कसं तुझं एवढं साम्राज्य आणि तिथे येऊन माझा हा अवतार कसा यायचा? अरे मैत्रीमध्ये कोणी लहान मोठं असतं का सुदामा? येत जा. आणि का रे तुझ्या बायकून म्हणजे माझ्या वहिनीनं मला काही दिलं का नाही? आता सुदामदेव टेन्शन मध्ये आले. सुदामदेवाला असं वाटलं याची आखी द्वारका सोन्याची, इकडं काहीच लोखंडाचं दिसत नाही, आणि आपले ते मुठभर कुठं दाखवायचे होय. म्हणून ती असे लपवायला लागले. नाही काहीच नाही आणलं. मला कळतं बरं का, न सांगता कळे अंतरीचे गुज, न सांगता तुम्हाला कळू येते अंतर. खरं सांग काय आणलंय? नाही काहीच नाही आणलं. असं लपवायच्या पाठीमागं ती मूठ. रुक्मिणी मातेनं इशारा केला, पाठीमागून हात घाला म्हटली, ती मूठ वडा. मग मात्र हात घातला आणि पाहिलं तर ते पोहे अशी ती मूठ उघडली, चुरगळलेले पोहे भीक मागून आणले. ते चुरगळलेले पोहे जगाचा बाप आहे, विश्वाचा नायक आहे, सृष्टीचा निर्माता आहे. पोहे त्यानेच निर्माण केले, त्याला मिळत नाही. पण ते मुठभर पोहे, त्या पोह्यांमधला शुद्ध भाव पाहिला आणि गप मारायला सुरुवात केली. फके मारी कोरडेची. आणि त्या रात्रीची घटना आता ऐका, चित्र डोळ्यापुढे आणा. मी आता जसं बोलल तसं तुम्ही चित्र डोळ्यापुढे आणा. आता मी तुम्हाला मेन कारण सांगते, उत्तर भगवान कृष्ण द्वारकेचे राजे का झाले आणि सुदामदेव भिकारी का राहिले, एवढी कथा सांगतो आणि कीर्तन थांबवतो. नीट ऐका सगळे, ताट बसा सगळे, ऐका. त्या रात्रीची घटना, चित्र तुम्ही डोळ्यापुढे आणा. अख्खी द्वारका नगरी शांत झोपी गेली होती, असं डोळ्यापुढे आणा. रातकडे किर्र 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 करीत होते. एखादा पक्षी मधूनच चिव करायचा, एखादा कुत्र मधूनच मोठ्याने विवळायचं. रातकडे पुन्हा किर्र 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 किर्र. भयान काळोखात अख्खी द्वारका नगरी गडप झाली होती. आणि त्या रात्रीला फक्त 2 जण जागे होते कृष्णाच्या महालात. एक भगवान कृष्ण आणि दुसरे सुदामदेव. आणि बारीक आवाजात दोघांचं बोलणं चालू होतं. मी तिथेच होतो, मला माहिती. बारीक आवाजात दोघांचं बोलणं चालू होतं. काय बोलणं चालू होतं? आता सुदामदेव मीच होतो आणि कृष्ण मीच होतो. कृष्णात आहेच मी, पण देवाची भूमिका मीच घेतो आणि सुदामदेव मीच होतो. फक्त तुम्ही भूमिकेत राहा. बारीक आवाजात दोघांचं बोलणं चालू होतं. भगवान कृष्णाने विचारलं सुदामदेवाला, सुदाम, हा देवा तुला आठवतं का रे? काय देवा? लहानपणी आपण सांदीपणी ऋषींच्या आश्रमात शिकायला होतो. बरं, एकदा रिमझिम पाऊस पडत होता, हा, आणि आपल्याला गुरुमाईनं जंगलातून लाकडं आणायला पाठवलं होते. हा, आठवते. आणि का रे सुदामा, ते लाकडं आणायला पाठवल्यानंतर मुठभर असं फुटाण्याचं गाठोडं तुझ्याकडे दिलं होतं आणि भूक लागली का दोघं खा म्हणून सांगितलं होतं. आठवतं का? हा, बरोबर, आठवतं देवा, आठवते. आणि का रे सुदामा, तू मला पुढं जाऊ दिलं, पाठीमाग तू थांबला, एकटा फुटाने खात होता आणि मी तुला विचारलं, सुदामा अरे दात का वाजतायत? तर मला काय म्हणला? थंडीने दात कुडकुडतायत. थंडीने दात वाजतायत पावसामुळे थंडी वाढली आणि थंडीने दात वाजतायत. अरे तू फुटाणे खातो हे मला माहिती होतं, तू मला पुढे जाऊ दिला. तू एकटा फुटाणे खात होता, त्या फुटाणे खाता खाता खाली चिखल होता, त्या चिखलामध्ये काटा होता, तुझं खाली लक्ष नाही, तो काटा तुझ्या पायात घुसला, धाडकन तू खाली कोसळला. धाडकन असा कोसळला, खाली कोसळला, मोठ्याने किंचाळला, कृष्णा धाव, कृष्णा धाव, कृष्णा धाव. पायात काटा मोडला आणि मी पळत पाठीमागं आलो. सुदामा, तुला लहान बाळासारखा उचलून घेतला, माझ्या मांडीवर ठेवला, माझ्या पितांबराने तुझा चिखलाने भरलेला पाय पुसून काढला, माझ्या जिभेनं तुझा पाय चाटला आणि माझ्या दातानं तुझ्या पायातला काटा मी उपसून काढला. इतकं माझं तुझ्यावरती प्रेम, आणि तू एकट्याने फुटाने का खाले? हा सगळा भूतकाळ जेव्हा आठवला तेव्हा मात्र सुदामदेवाच्या डोळ्याला धारा लागल्या. आणि मग सुदामदेव काय म्हटले, कृष्णा तुला वाटतं का मी एकटा खाईल? अरे खाले ना, भूतकाळ सांगतोय, वर्तमान नाही. अरे पण का खाले? काही रिझन, काही कारण? ऐक म्हटले, तुला ऐकायचं ना, ऐक. तू आता देव जरी असला ना, पण तू आता माझा मित्र आहे, नीट ऐक म्हटले कृष्णा. ऐक,
ते फुटाणे मी का खाले, तुला का नाही दिले? ऐक म्हटले, ज्या जंगलात आपण लाकडं आणायला गेलतो का नाही, त्या जंगलाच्या बाहेर एक विधवा ब्राह्मणीण राहत होती. तिचा नवरा 5 वर्षापूर्वी मेला होता. तिला 2 पोरं होती. कृष्णा, पोट भरायचं साधन नाही, भीक मागून आणायची. एक दिवस तिनं भीक मागून फुटाणे आणले होते. काही पोरांना खाऊ घातले, काही तिनं खाली आणि उरलेले फुटाणे उद्यासाठी ठेवले होते. ते उरलेले फुटाणे एका गाठोड्यात बांधून शिंक्याच्या मडक्याजवळ टांगून ठेवले आणि झोपली. मध्यरात्री चोर आले. कृष्णा, दरवाजा तोडला. ब्राह्मणीन झोपली होती पोरांना कुशीत घेऊन. एका चोराचं लक्ष वरती गेलं, ते फुटाणे दिसले. सोन्याच्या मण्याचा आकार आणि फुटाण्याचा आकार सारखाच असतो. चोरांना वाटलं हे फुटाणे हे सोनेच आहे, म्हणून चोरांनी ते गाठोडं ओढलं आणि चोर घेऊन पळाले. पण ते गाठोडं ओढल्यामुळे ते मडकं खाली पडलं, शिंक्याला टांगलेलं, ते फुटलं. त्या आवाजानं ब्राह्मणीन जागी झाली आणि ब्राह्मणीन चोरांच्या मागे धावली आणि काय म्हणली, घेऊन जा, घेऊन जा, ए चोरांनो घेऊन जा. अरे नवरा मेलाय माझा, 5 वर्षे झाली, पोट भरायचं साधन नाही, भीक मागून आणते, पोरांचं पोट भरते. अरे फुटाणे माझ्या पोरांसाठी भीक मागून आणले होते, काही उद्यासाठी ठेवले होते, आणि माझ्या पोरांचे फुटाणे तुम्ही घेऊन चालले. शाप आहे तुम्हाला माझा. जो कोणी हे फुटाणे खाईल तो आयुष्यभर भिकारी राहील. काही आलं का नाही इथं कोणाच्या? जो कोणी हे फुटाणे खाईल तो आयुष्यभर भिकारी राहील. हे शब्द चोरांनी ऐकले. कृष्णा, त्या रात्रीला मी जागाच होतो, मी अभ्यास करीत होतो. तू माझ्याच मांडीवर शांत झोपला होता. चोर पळत होते, ब्राह्मणीन ओरडत होती, घेऊन जा, घेऊन जा. पण जो कोणी हे फुटाणे खाईल त्याला माझा शाप आहे, तो आयुष्यभर भिकारी राहील. चोर घाबरले. कृष्णा, चोरांनी गाठोडं फेकून दिलं, चोर पळून गेले. सकाळी गुरुमाई उठली, झाडता झाडता तिला ते गाठोडं सापडलं. तिनं ते आतमध्ये आणून ठेवलं. ज्या दिवशी आपल्याला जंगलात पाठवलं ना, तेव्हा त्या दिवशी तेच गाठोडं माझ्याकडे दिलं होतं. आणि मला माहिती होतं, कृष्णा दादा, अरे तुला लय भूक लागली राजा. मला खरंच माहिती होतं तेव्हा, तुला लय भूक लागली, तुझ्याशिवाय मी कधी काही खाल्लंच नाही. मला माहिती होतं तुला लय भूक लागली, पण देवा मला माहिती आहे या फुट्याने मागं शाप आहे. मी विचार केला, माझ्यासारखे हजारो भक्त भिकारी झाले तर चालतील, पण हजारांचा बाप भिकारी होता कामा नये. आमच्यासारखे भिकारी झाले तर जगाच्या बापाकडे हात पसरू, पण जगाचा बापच भिकारी झाला तर आमच्यासारखे कोणाकडे हात पसरायचे. कृष्णा, म्हणून ते फुटाणे मी एकट्याने खाली तुला दिले नाही. हा सगळा इतिहास जेव्हा ऐकला तेव्हा ढस ढसार रडले भगवान, कडकडून मिठी मारली. सकाळ झाली आणि मग मात्र निघायची वेळ आली. आणि मग सांगितलं भगवान कृष्णाला, मी आता निघतोय. 8 दिवस झाले मी थांबलोय. एका दिवसाच्या बोलीवरती आलो होतो. तुझ्या वहिनीनं मला तुझ्याकडं दर्शनासाठी पाठवलं होतं. कशाकरता पाठवलं हे नाही सांगितलं. दर्शनासाठी पाठवलं, भेटायसाठी पाठवलं. मी येतो आता. निघायची तयारी झाली. भगवान कृष्णाने तिलक केला. रुक्मिणी मातेनं ओवाळलं. भगवंताने तिलक लावायला गेले. रुक्मिणी माता तर दचकली. त्या कपडावर लिहिलं होतं श्रीक्षय. म्हणजे काय? श्री म्हणजे लक्ष्मी, क्षय म्हणजे नाश. आयुष्यभर विकर राहील. ब्राह्मणीचा शब्द आहे का नाही? पण भगवंताने तो शब्द उलटा केला. लक्ष्मीची आज्ञा घेऊन, लक्ष्मी अगं माझा मित्र आहे, काहीतरी घेऊ कर. आणि मग लक्ष्मी म्हटली, काय बोलता तुम्ही? माझी इच्छा आहे यांच्या घरी लक्ष्मीच्या स्वरूपानं वास करण्याची. आणि मग काय महाराज, भगवंताने लक्ष्मीची आज्ञा घेतली आणि तोच शब्द उलटा केला. यक्षश्री. यक्ष म्हणजे जन्मभर आणि श्री म्हणजे लक्ष्मी तुझ्या घरी नांदेल. सुदामाच्या कपाळी लिहिले विधीने भिकची मागावी, पण देवाची कृपा झाल्यावर सुदामाच्या कपाळी लिहिले देवाने भिक न मागावी. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. आहे का नाही? सुदामदेव निघून गेले. आता एक वाक्य परत घालतो मध्ये, या संपले आपलं कीर्तन. एक वाक्य शेवटचं मध्ये घालतो. सुदामदेव आले, 8 दिवस थांबले, निघूनही गेले, पण शब्दाने देवाला बोलले नाही, मला माझ्या बायकोने तुझ्याकडे कशा करता पाठवलं होतं. आता एवढं वाक्य घरी येऊन जा. कायम मागत राहणं हा जीवाचा स्वभाव. कायम मागत राहणं हा जीवाचा स्वभाव. काहीच न मागणं हा भक्तांचा स्वभाव. आणि काहीच न मागता भक्तांना कमी न करणं हा देवाचा स्वभाव. सुदामदेव निघून गेले. मिलिंद महाराज, सागर महाराज काहीतरी म्हणा आता. सुदामदेव निघून गेले आणि इकडे येऊन पाहता आता की नगरी सुदाम ब्राह्मण दुःख दारिद्र्य पीडिला. सुदाम ब्राह्मण दुःख दारिद्र्य पीडिला.
कोगे बोनिया पेटी लग गेला शुद्ध भाव देखो निया गाव सोनियाचा दिला गा शुद्ध भाव देखो निया गाव सोनियाचा दिला शुद्ध भाव देखो निया गाव सोनियाचा दिला गा शुद्ध भाव देखो निया गाव सोनियाचा दिला विठोबाचा धर्म जागो त्याच चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याच चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म लागो त्याच चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म लागो त्याच चरणी लक्ष लागो वा वा ऐकणे सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिडला मुष्टी पोये घेऊन या त्याचे भेटी लागी गेला पण शुद्ध भाव देखून या गावात सोन्याचा दिला गा अख्खी नगरी सोन्याची करून टाकली कशा करता फक्त शुद्ध भाव निस्वार्थ प्रेम आपण निस्वार्थ प्रेम करा नक्की परमेश्वर आपल्यासाठी धावतील अशी अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी सुरू असलेला भगवती जगदंबा मातेच्या प्रांगणामध्ये दरबारामध्ये सुरू असलेला हा नामोत्सव परमादरणीय परमपूज्य गुरुवर्य महान तपस्वी अर्थात श्री महंत 1008 प्रणवगिरीजी महाराजांच्या उपस्थितीमध्ये सहकार्यानं प्रेरणेनं सत्प्रेरणेनं आशीर्वादानं सुरू असलेला हा नामोत्सव आणि त्या नामोत्सवातली आजची ही तिसरी सेवा वैभव महाराज तुम्ही लय भारी काम केलं खरंच सांगतो मी तुम्हाला पहिल्यांदा नाही म्हणलो होतो पण तुम्ही त्यांचं नाव घेतलं लय भारी काम केलं एका साधूच्या संस्थांना तुम्हाला सेवा करायची लय भारी काम केलं बरं झालं त्यांना सुद्धा स्वामींनीच आज्ञा केली येऊ नका याला बोलवा म्हणजे ते आजारी पडावा अशी माझी इच्छा नाही बरं का हा पण भगवतीनंच त्यांना थांबवलं आणि भगवती म्हणली याला आण म्हणून वैभव महाराजांनी माऊलींना सांगितलं आणि त्यांनी लगेच होकार दिला त्या निमित्तानं एका साधूची सेवा माझ्याकडून घडली आणि फार मोठे सगळे तुम्ही श्रोतृबंध बरं झालं एवढेच थांबली कीर्तनाला नाही खरंच सांगतो हे लय असले का मोबाईल पाय इकडं पाय तिकडं पाय चावम्याव कर त्यापेक्षा बरं आहे एवढेच बरे गर्दी नाही पण दर्दी आहे काय महाराज साऊंड तर काय व साऊंड तर नजर लागेल असा सोहळा आहे एक नंबर साऊंड आहे की नाही किंग का बापरे मग तर किंगच सगळं नाहीतर खांदे जोरातच मारत ब्रँड खास गाणे खास तुमचं धन्यवाद आपलं धन्यवाद आहे का नाही कैवल्य साम्राज्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळे कीर्तन त्या ठिकाणी शूटिंग होऊन पडणार आहे आणि ज्या ज्या वेळेला तुम्हाला उदास होईल मन उदास होईल ज्या वेळेला असं कंटाळवाणं होईल तेव्हा कैवल्य साम्राज्य युट्यूब चॅनलला जा आणि त्या कीर्तनकारांचे कीर्तन ऐका आणि सध्या ऐकू नका चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आहे का नाही असे दादा तुम्हाला धन्यवाद महात्माजींना धन्यवाद तुम्ही समोर बसून माझ्याकडे हे ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हाला खरंच मी आता काय बोलू तुमच्याबद्दल नाही बोलू शकत मी एक अंतकरणाची गोष्ट तुम्हाला सांगतो आणि थांबतो मी सगळ्यांच्या नजराला नजरा दिल्या पण त्यांच्या नजरेला नजर नाही लावली नाही खरं सांगतो हे त्यांच्या तपस्वेचं तेज आहे मला असे नजर लावूच वाटली नाही काय माहिती का बरं सगळ्यांका असं मी पाहत होतो तोटा का सगळ्यांच्या कोण कसं ऐकू राहिले कोण कसं बसले काही असे बसेल होते काही असे नाही पण त्यांच्या नजरेला नजरच लागली नाही माझी खरं सांगतो हे त्यांच्या तपस्वेचं तेज आहे आणि कोणाची नजर लागणे काही सोपी गोष्ट आहे का महाराज आहे का नाही फार चांगलं आहे आणि महात्माजींची कृपा आहे आपण सगळी मंडळी या ठिकाणी आलात फार गोड आवाज आहे लोकांचे किती गोड आहे काय बोलावं यांच्याबद्दल आपण लय बारीक आहे की महाराज सगळे मी यांच्या आवाजाचे प्रेमात आहे महाराज खरं सांगतो असाच एक गायक होता माझ्या कीर्तन राळेगण शेतीला अण्णाजर यांच्या गावाला इतका गोड साहेब त्याचा आवाज त्याच्या आवाजाच्या प्रेमात पडलो मी इतका भारी त्याचा आवाज पण कीर्तन संपेपर्यंत मी त्याचं तोंड नाही पाहिलं का बरं माहिती का त्याचं तोंड यावं असं होतं त्याची जीवच जागेवर थांबत नव्हती निस्ता असा करायचा असा मी कीर्तन होईपर्यंत पाहिलं नाही महाराज
का बरं नाही पाहिलं माहिती का? एकदा सहज माझी अशी नजर गेली तर तो बायका पाहून कसा करतो हा ना, त्याची जीभ सारखी आहे बा अशी. मी 6 महिने प्रॅक्टिस केली तेव्हा जमायला लागलं मला. ऐका नाही, हसत जा तुम्ही, हसत जा. ऐका नाही, समाधानी राहत जा. असंच हसून खेळून शेवटपर्यंत नामशब्दाचा जयघोष करा. सगळ्यांना वंदन करतो. एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रघुमार हरी जय विठोबा रघुमार जय विठोबा रघुमार हरी जय जय विठोबा रघुमार. टाळी टाळी रघुमार जय विठोबा रघुमार जय जय विठोबा रघुमार हरी जय जय विठोबा रघुमार जय जय विठोबा रघुमार रघुमार झालेली शिवा देवा चरणार्पण. चुकला असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत, बरोबर असेल ते मात्र आनंदित राहिलो त्या गुरुवाऱ्यांचा असं समजा. बाकीचं मला परत द्या. पुनश्च एकदा महात्माजींनी दिलेलं हे निमंत्रण आणि त्यांच्या निमंत्रणाचा निरोप आमच्या वैभव महाराजांनी माझ्यापर्यंत पोहोचवला. त्यामुळे सर्वांचं दर्शन कीर्तना करता आपण सगळी माणसं या ठिकाणी हजर आहात. जाताना एक निवेदन महत्वाचं आहे. येत्या 1 मे बरोबर ना, 1 मेला 1 मार्चला बरं काही नाही का, 1 मार्चला या भागातून परम आदरणीय परमपूज्य गुरुवर्य श्री महंत प्रणवगिरी महाराजांची तीर्थयात्रा या ठिकाणाहून निघणार आहे. अर्थात वृंदावनला ती जाणार आहे. त्या ठिकाणी भगवान कृष्णाचं वास्तव्य आहे. त्या ठिकाणी जाणार आहे. कोणत्या भाविकांना यायचं असेल नक्की चला. त्या यात्रेचा आपण आनंद घ्या. 1 मार्चला यात्रा निघणार आहे. आतापासूनच त्या ठिकाणी आपण बुकिंग करा कोणाला जायचंय. कारण ऐन वेळेला समजा अनेक लोक जर निघाले तर आपल्याला जागा मिळणार नाही. हा उदात्त हेतू आहे. हे त्यांचं निमंत्रण आहे, हे भाविकांचं निमंत्रण आहे. म्हणून प्रत्येकाने आपण वृंदावनला चलावं. साधूच्या सेवेमध्ये, साधूच्या संगतीमध्ये आपण राहावं. 7 दिवस त्या ठिकाणी कथा श्रवण करावी. साधूची सेवा आपण सर्वांनी करावी. भगवान कृष्णाचं आपण निमंत्रण स्वीकारून भगवंताचं दर्शन त्या ठिकाणी घ्यावं. साधू आणि देव आणि भक्त एकत्र आल्यानंतर जो काही आनंद प्राप्त होईल तो गगनाला भेटणारा असेल. म्हणून 1 मार्च ते 7 मार्च या 7 दिवसामध्ये जर कोणाला जायची इच्छा असेल तर नक्की वेळ काढून आपण सर्वांनी या भक्त मंडळींशी संपर्क करा. ते तुम्हाला पुढचा मार्ग सांगतील. ज्ञानेश्वर जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज विठ्ठल जय जय बोलेले कुरे वेडे बापुडे उत्तर करा क्षमा अपराध महाराज तुम्ही